आणि न बोलता बघूया आपल्याला न बोलता जमतंय का काय करायला. परवा मी एका शाळेत गेलेले, तिकडे 1,500 मुलं होती आणि आम्ही सगळ्यांनी हे सगळं केलं आणि अगदी शांतपणे. कोणाला सांगायची गरज पडू नये. असं काही गरज आहे का बोलायची? चुपचाप बाजूला व्हायचं आणि एकमेकांना स्पर्श करायचा नाही, बस. शक्यतोवर, पण जागा नसेल तर आपल्याकडनं होत नाही, तर तसं काही नाहीये. अजून पुढे ना ताट बसा आणि बाकी कोणीही बोलू नका, बस. सगळ्यांनी ताट बसा, दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. आणि जर मी नसताना तुम्ही घरी प्रॅक्टिस केली तर, पण इथे कोणाला चष्मा दिसत नाही मला, चष्मा काढून ठेवा असं मी सांगणार होते. पण किती बघा निरोगी हवा मी म्हटलं ना, त्याचा हा परिणाम आहे. खूप छान. सगळ्यांनी अलगद डोळे बंद करा आणि जे काय होणार आहे त्या अनुभवाला आपण सामोरं जायचंय. आता अगदी अलगद डोळे बंद करा. आपलं डोकं, आपली मान आणि आपली पाठ एका सरळ रेषेत आहे का हे तपासून बघायचं. आपलं मन आपल्या शरीराला सारखं सांगेल आतून, डोळे उघडून बघ, आजूबाजूला बघूया कोण काय करतंय. आपल्या मनात खूप उत्सुकता असेल, त्या मनाचे आपण गुलाम नको होऊया, त्या मनाचे आपण राजे होऊया, स्वामी होऊया, मालक होऊया. आणि स्वतःला आदेश द्या, आज्ञा करा की आता जे काही होणार आहे ते होईपर्यंत हे माझ्या शरीरा, माझ्या मना, तुला माझं ऐकायचंय. मी तुझं ऐकणार नाही, मी डोळे उघडणार नाही आणि जे काही अनुभव येतील त्याला मी सामोरं जाईन आणि त्या सगळ्याचा अनुभव घेईन. श्वासाकडे लक्ष द्यायचंय. पोटाने होणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्या. स्वतःच्या शरीरातनं थोडंसं बाहेर यायचं आणि स्वतःकडे बघायचं. जणू काही कोणी तिसरी व्यक्ती आपल्याकडे बघते असं स्वतःला बघा. आणि आता अलगद आपलं मन छातीकडे न्या आणि छातीने जो श्वास होतोय तिकडे लक्ष द्या. श्वासाची गती तीव्र आहे, श्वास खूप जोरात होतोय की हळू होतोय, तो उथळ आहे की दीर्घ आहे, तुमचा श्वास कसा आहे तो फक्त बघा. श्वासाकडे बघायला लागलं की आपोआप श्वासाची गती कमी होते. श्वासाची गती आणि मनातले विचार यांचा खूप जवळचा संबंध आहे. मनात खूप विचार असले तर श्वासाची गती वाढते, गती कमी झाली की आपोआप विचार कमी होतात. आता हळूच अगदी सावकाश आपलं मन आपल्या नाकपुड्यांवरती स्थिर करा, नाकाच्या अग्रांवरती, नासिकाग्र म्हणतात त्याला. ज्या क्षणी तुम्ही आपलं मन एकाग्र करता नाकपुड्यांवर, तुम्हाला श्वासाचा स्पर्श जाणवेल. 1-2-4 सेकंदांनी. एरवी आपल्याला श्वास होतो एवढाच अनुभव असतो, आता त्या श्वासाचा स्पर्श जाणून घ्या. श्वास घेताना आणि सोडताना नाकाच्या टोकाला तुम्हाला त्याचा स्पर्श जाणवेल. थोडंसं हुळहुळल्यासारखं होईल, थोडीशी खा झाल्यासारखं होईल. आणि आता श्वासाबरोबर थोडा मनाला प्रवास करूया. श्वास घेताना थंड हवा नाकपुड्यांच्या आतमध्ये, घशामध्ये, आपल्या श्वासनलिकेतनं आपल्या फुफ्फुसांपर्यंत पोचतेय. श्वास सोडताना उष्ण हवा, जे काही शरीरामध्ये नकोसं आहे, ते सगळं बाहेर पडते आणि गरम हवा नाकपुड्यांच्या खाली, वरच्या ओठाच्या वरती जाणवून घ्या. 1-2 श्वास आपलं मन प्रवास करू दे श्वासाबरोबर.
थंड हवा आत जाते, जे काही आजूबाजूला चांगलं आहे, सकारात्मक आहे ते शरीरात प्रवेश करते. श्वास सोडताना जे काही नकारात्मक आहे, मला येत नाही, मला जमत नाही, हे कठीण आहे, हे अवघड आहे, हे सगळ्या गोष्टी श्वास सोडताना निघून जात आहेत. आता आपलं मन आपल्या हृदयाकडे न्या. आपल्या मनामध्ये प्रचंड शक्ती आहे. स्वामीजी म्हणतात, मनाच्या शक्तीने आपण मोठे मोठे डोंगर निर्माण करू शकतो. किंवा जर डोंगरांसारखी संकट आली तर आपल्या मनाच्या शक्तीने एका क्षणात त्या डोंगरा एवढ्या संकटांचा एका कणाकणात रूपांतर करू शकतो. त्या शक्तीचा आज आपण वापर करूया. आपल्या हृदयामध्ये आपल्या इष्ट देवतेला, म्हणजे आपली आवडती देवता, देवी, देव कोणीही असेल, आपल्याला आपली आई आवडत असेल, शिक्षिका आवडत असेल, जे कोण तुम्हाला खूप आवडतं, त्या देवाला किंवा मनुष्याला आपल्या हृदयामध्ये तुम्ही जसे बसलेले आहात तसंच आपल्या हृदयामध्ये आधी एक कमळ बघा. एक शुभ्र कमळ उमललेलं आहे, 1000 पाकळ्यांचं पांढरं शुभ्र कमळ. त्या कमळामध्ये त्या देवतेला तुम्ही बसलाय तसंच सजीव रूपात, जिवंत रूपात विराजमान करा, स्थापन करा. हे परमेश्वरा, तू आमच्या हृदयात ये असं आवाहन करा. आता मनाच्या शक्तीचा वापर करायचा आहे आणि मनामध्ये दीप प्रज्वलित करायचा आहे. एक दिवा पेटवायचा. ज्या क्षणी तुम्ही दिव्याची ज्योत पेटवता, तुम्हाला जाणवेल शरीर आणि मनातला अंधकार, रागाचा अंधकार, अज्ञानाचा अंधकार, द्वेष, मत्सर, मला येत नाही, मला जमत नाही, मी करू शकणार नाही, या सगळ्या नकारात्मक गोष्टींचा अंधकार नष्ट होतोय. आणि शरीर आणि मन याचा प्रत्येक कोपरा ज्ञानाचा प्रकाशाने, प्रेमाच्या, त्यागाच्या प्रकाशाने भरून गेलेला आहे. मी सगळं करू शकतो, मला सगळं येतं, मला सगळं जमणार आहे, मी हे करू शकणार आहे, या सकारात्मक विचारांनी भरून गेलेला आहे. पूर्ण शरीर उजळून गेलेलं आहे, प्रकाशमान झालेलं आहे. त्याचा अनुभव घ्या. आणि आता आपल्या हाताच्या ओंजळीत मनामध्ये सगळं करायचंय. तुम्हाला आवडणारी फुलं घ्या किंवा तुमच्या देवाला आवडणारी फुलं, जे काही तुम्हाला वाटतं ते दृष्टीसमोर आणा, हातामध्ये धरा, हाताच्या ओंजळीत धरा. त्या फुलांचा सुगंध तुम्हाला येईल आणि अतिशय भक्तीने, प्रेमाने, श्रद्धेने ती फुलं आता देवाच्या, तुमच्या इष्टदेवतेच्या पायावर वाहा. आणि आता डोकं टेका आणि मनामध्ये एक संकल्प करा. संकल्प म्हणजे एखादी इच्छा, तुम्हाला जे व्हायचंय, तुम्हाला जे हवंय, तुमच्यासाठी असेल, तुमच्या घरासाठी असेल, राष्ट्रासाठी असेल, विश्वासाठी असेल, जे काही तुम्हाला मोठं झाल्यावर जे व्हायचंय त्यासाठी 3 वेळा त्या संकल्पाचा उच्चार करा. मला गणित येत नाही असं म्हणण्यापेक्षा मला येतं, मला सगळ्या विषयात इतके टक्के गुण मिळाले, तुम्हाला वाटतंय ते तुम्ही म्हणा आणि तसंच होईल, असं 3 वेळा त्या संकल्पाचा उच्चार करा. आणि आता प्रार्थना करा, हे परमेश्वरा, आम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेलो, मोठे झाल्यानंतर आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती जेव्हा आमच्या समोर योग्य आणि अयोग्य, चांगलं आणि वाईट असे 2 मार्ग असतील, तेव्हा जे माझ्यासाठी योग्य आहे ते निवडण्याची बुद्धी तू आम्हाला दे. संकटात प्रत्येक पावलावर तू आमची सोबत कर आणि तू सतत आमच्या हृदयात वास करून राहा. मला जेव्हा वाटेल माझं कोणीच नाही, मी एकटी आहे, तेव्हा डोळे बंद करता क्षणी तू आम्हाला आमच्या हृदयातच दिस, सतत सोबत राहा.
तुमची इष्टदेवता उजवा हात वर करून तुम्हाला तथास्तु म्हणते. जे तुमच्या मनात आहे ते पूर्ण होऊ दे. मनामधल्या प्रचंड शक्तीच्या वापराने या शांत मनाच्या स्थितीत जे काही आपण मागू ते सगळं पूर्ण होतं. मनात म्हणा, मला हे जमणार आहे, मला सगळं जमतं आणि मला सगळं येतं, असं म्हणत राहायचे 3 वेळा. आय कॅन, आय विल, आय मस्ट. इंग्रजी शब्द आहेत पण तुम्ही म्हणू शकता. आय कॅन, आय विल, आय मस्ट. स्वामीजी म्हणायचे, बळ हेच जीवन, निर्बलता म्हणजे मृत्यू. मी मनाने आणि शरीराने कायम बलवान असेन. मला दुर्बल करणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मी दूर ठेवेन. आता आपण ओम म्हणणार आहोत 3 वेळा. दीर्घ श्वास घ्यायचा, लांब श्वास घ्यायचा आणि मग ओम म्हणायचा आहे. सगळ्यांनी श्वास घ्या. पुन्हा श्वास घ्या. ज्यांना म्हणायचंय त्यांनी म्हणा, ज्यांना सवय नाही त्यांना सगळं नवीन वाटेल. श्वास घ्या. पुन्हा श्वास घ्यायचा. आता दोन्ही हात जोडा आणि माझ्या मागे प्रार्थना म्हणा. सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि. सर्वे भद्राणि पश्यन्तु. पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. दोन्ही तळहात एकमेकांवर घासा. तळहात थोडे खोलगट करून डोळ्यांवर ठेवा. दोन्ही हात अलगद चेहऱ्यावर फिरवायचे आणि मग डोळे उघडायचे. केलं होतं तुम्ही कधी आधी असं? नाही ना? आपण कधीच काही केलेलं नाहीये म्हणून एक मिनिट कोणीच काही सांगू नका. एक मिनिट माझं ऐका. मला माहिती आहे सगळ्यांना खूप एकमेकांना सांगायचंय, ते तुम्ही सगळं नंतर सांगा, कारण आम्हाला आता बाकी वेळ नाहीये, आम्हाला लगेच निघायचंय. तर जे काही केलं आपण आता ते एकाग्रतेचा अभ्यास आहे. हसू येणं साहजिक आहे कारण आपण कधी केलेलं नसतं तेव्हा हसू येतं, पण ही जीवनातली खूप महत्वाची गोष्ट मी तुम्हाला दिली आहे. असं जरी किती झालं तरी जर तुम्ही केलं तर तुम्हाला नक्की फायदा होईल. कळत नकळत केलेल्या गोष्टींचा पण उपयोग होतो. तर ज्यांना शक्य आहे 10वीतल्या मुलांनी करून बघा. आणि हे जर आपण रोज केलं, रोज असं म्हटलं तर विषय कसा सोपा होऊन जाईल, काहीच अवघड राहणार नाही. हे तुमचं तुम्हाला कळेल. तुम्ही निरोप पाठवा. इकडे जे सर आहेत त्यांना सांगा, ताईंना सांगतील ते गायकवाड मॅडमना, आणि आम्ही नंतर पुन्हा येऊ जर तुम्हाला वाटलं की याचा तुम्हाला उपयोग होतोय. ठीक आहे. स्वामीजींचा वाढदिवस आहे 12 जानेवारीला. तुम्ही सगळ्यांनी थोडंसं प्रेमाने, आतापर्यंत स्वामीजी तुम्हाला अजिबात माहीत नव्हते, आता थोडे तरी माहिती झालेत, थोडेसे आवडायला लागलेले आहेत की नाही हां, तर ते तुम्हाला त्यांच्याविषयी प्रेम वाटून तुम्ही स्वामीजींचा वाढदिवस साजरा करावा म्हणून इतक्या लांब एका अशा शाळेत येऊन आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. उद्देश तेवढाच आहे, बाकी काही नाही. आम्हाला तुमच्याकडनं फक्त प्रेम हवंय आणि स्वामीजींवर तुम्ही प्रेम करावं. स्वामीजींवर प्रेम केलं की देशावरती आपोआप प्रेम केलं जातं. तर असे सगळे तुम्हाला स्वामी विवेकानंदांचे आशीर्वाद मिळू देत, त्यांच्या गुरु महाराजांचे आशीर्वाद मिळू देत आणि तुम्ही खूप मोठे व्हा. अशा छोट्या छोट्या गोष्टी होत असतात आणि
जेव्हा एखादी नवीन गोष्ट असते तेव्हा आपल्याला हसू येणं साहजिक आहे, त्याच्यात अडकून पडायचं नाहीये. आज हसू आलं, पण उद्या जर आपण करायला बसलो तर कदाचित येणार नाही, कारण आता आपल्याला माहिती आहे की ओम म्हणता येतो. हे फक्त टीव्हीवर बघायचं किंवा देवळात जाऊन करायचं असं नाहीये. तर एकाग्रतेच्या त्या गोष्टी आहेत. फारच सगळं नवीन आहे सर त्यांना, आणि मुलींमध्ये इतकं मला जाणवलं नाही, पण मुलांना तुम्हाला आणखी करायची गरज आहे. तर नरेंद्रचा अवखळपणा तुमच्यात येऊ दे, पण तसेच साहसी पण व्हा तुम्ही, आणि तितकी एकाग्रता पण तुम्हाला जमू दे अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. आणि या ठिकाणी तुम्ही आम्हाला यायला परवानगी दिली, आणि तुम्ही या सगळ्या 150 व्याख्यानांचा एक भाग झालाय. तुम्हाला असं वाटतंय का कळावं की तुमच्या इकडे आलेली गोष्ट कितवं व्याख्यान आहे, असं तुम्हाला जाणून नाही घ्यायचं? हां, तुम्ही माझ्या 150 आता संपत आलेलं आहे, पण आम्ही आज इतक्या अशा छान छोट्या ठिकाणी आलोय, पण खूप आनंद झालाय. 134वा व्याख्यान आहे तुमच्या इथलं. तर एक आपण हार गुंफतो की नाही देवाला घालायला, मग कुठली कुठली फुलं आपण निवडून आणतो, पण आपण कुठलं घ्यायचं हे आपल्या हातात नसतं, हो की नाही? तर त्या माझा जो मी काय व्याख्यानांचा एक हार आपण स्वामीजींच्या चरणावर वाहणार आहोत, तर त्याच्यातलं एक फूल तुम्ही झालेला आहात. म्हणजे तुम्हाला किती त्या स्वामीजींच्या गळ्यात राहण्याचा, त्यांच्या चरणावर राहण्याचं तुम्हाला किती भाग्य मिळालंय की नाही? तुम्हाला तुमच्या सगळ्यांबरोबर मला पण भाग्य मिळालंय. तर हा आनंद वाटायला तुम्ही मला संधी दिली, म्हणून तुमचे सगळ्यांचे आभार सर.